UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे यांना निमंत्रण दिलं होतं, वैयक्तिक कारणामुळे ते आले नसतील, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। आम्हाला शपथविधीचं निमंत्रण नव्हतं, बोलावलं असतं तर गेलो असतो, नाना पटोलेंची टीका। तर निमंत्रण दिलं होतं, बंद खोलीत शपथविधी झाला नाही, चंद्रकांत पाटलांचं उत्तर। शिंदेंशिवाय शपथविधी सोहळा घेण्याची तयारी भाजपची होती, संजय राऊतांचा दावा। तर राऊत रोज नवे दावे करतात, त्यांच्यावर बोलणार नाही, भुजबळांची प्रतिक्रिया। गृहमंत्री पदाऐवजी भाजपकडून शिंदेना महसूल, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा पर्याय, सूत्रांची माहिती। मित्र पक्षांनी काम केलं नाही, बैठकीमध्ये देवेंद्र भुयार, टिंगरे, अतुल बेनकेंसह राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची अजित पवारांकडे नाराजी। ईव्हीएम विरोधामध्ये राहुल गांधी सोलापूरच्या मार्कडवाडीमधून लॉंग मार्च काढणार, आमदार उत्तम जानकर यांची माहिती। मार्कडवाडीमध्ये बॅलेट पेपरवर फेर मतदान करण्याचा प्रयोग झाला होता। रशिया युक्रेन प्रमाणे माहितीमधल्या तीनही नेत्यांमध्ये युद्ध सुरू, गृहमंत्री, नगरविकास मंत्री, अर्थमंत्री पदावरून वाद, सरकारमध्ये अजूनही सर्व काही ठीक नाही, संजय राऊत यांचा दावा। आम्हाला किती दिवस लागले, कोणतं खातं कुणाकडे जाणार याची राऊतांना चिंता कशाला, माहितीवरील टीकेला संजय शिरसाट यांचा प्रत्युत्तर। सर्वत्र ईव्हीएमवरच निवडणूक, त्यामुळे प्रियांका गांधींसह जिंकलेल्या सर्व काँग्रेस आमदारांना राहुल गांधींनी राजीनामा द्यायला लावावा, मुनगंटीवारांची टीका। जोपर्यंत ईव्हीएम विरोधात रस्त्यावर येऊन लढणार नाही तोपर्यंत सत्य बाहेर पडणार नाही, राहुल गांधींच्या लॉंग मार्चवरून जितेंद्र आव्हाडांची टीका। पुण्याच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच, पालकमंत्री पद आम्हालाच हवं, दादा गटाच्या प्रदीप गारटकरांची मागणी। तर वरिष्ठ सांगतील तेच मी करणार, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। सभागृहामध्ये काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवींच्या बाकाखालून नोटांची बंडलं, सभागृहाच्या तपासणी दरम्यान कॅश सापडल्याचा दावा, चौकशी सुरू असल्याची सभापतींची माहिती। पैशाचा बंडल सापडल्याचा आरोप हास्यास्पद, हे पैसे माझे नाहीत, राज्यसभेत जाताना माझ्याकडे फक्त 500 रुपये होते, काँग्रेस खासदार मनु सिंघवींनी आरोप फेटाळले। संसद परिसरामध्ये राहुल गांधी, प्रियांका गांधींच्या नेतृत्वात विरोधी पक्षाची निदर्शनं, तोंडाला काळे मास्क आणि हातात संविधानाची प्रत घेत आंदोलन, मोदी अदानींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। दिल्लीमध्ये मतदार यादीमधून आपच्या मतदारांची नावं भाजपनं हटवली, शहादरामधील सर्वाधिक 11,000 नावं यादीमधून काढण्यासाठी अर्ज केला, अरविंद केजरीवालांचा गंभीर आरोप। लाडक्या बहिणींना 1 जानेवारीपासून 2100 रुपये द्यावेत, खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। तर 2100 रुपयांबाबत नागपूरच्या अधिवेशनात तरतूद करणार, शिरसाटांची माहिती। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, निकषामध्ये असणाऱ्या लाडक्या बहिणींनाच योजनेचा लाभ मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। विधानसभा हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकरांची नियुक्ती, विधानसभा अध्यक्ष 9 डिसेंबरला ठरणार, राहुल नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार का याकडे लक्ष। मुंबईत उद्यापासून 9 तारखेपर्यंत विशेष अधिवेशन, विधानसभेचे एकूण 288 प्रतिनिधी आमदारकीची शपथ घेणार, हंगामी अध्यक्ष नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्या राज्यातील महायुतीच्या नेत्यांची बैठक, राष्ट्रवादीचे 7 कॅबिनेट, 3 राज्यमंत्री पदाचे चेहरे निश्चित, सूत्रांची माहिती। नाटकबाजी बंद करून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर काम करा, जरांगे यांनी नव्या सरकारला शुभेच्छा देत आरक्षणाच्या मागणीची आठवण करून दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं शासकीय मानवंदना, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून अनुयायी चैत्यभूमी परिसरामध्ये राजकीय नेत्यांनी सुद्धा वाहिली आदरांजली। दिल्लीला येण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी बदलला, शेतकऱ्यांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित, बैठक घेऊन पुढचा निर्णय लवकरच जाहीर करणार। आरबीआयकडून शेतकऱ्यांना दिलासा, कृषी कर्जाची मर्यादा वाढवली, आता हमीशिवाय शेतकऱ्यांना कर्ज मिळणार। जगातील सर्वात लोकप्रिय आभासी चलन बिटकॉईनने $1 लाख शिखर पातळी गाठली, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडीनंतर क्रिप्टोकरन्सी उफाळली। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।